नमस्कार मंडळी. चला आज आपण भारताच्या या विशाल किनारपट्टीवरून एक मस्त संस्मरणीय प्रवास करूया. उद्देश अगदी सोपा आहे. आशियाची किनारपट्टीच्या वेगवेगळ्या भागांची नावं. नमस्कार मंडळी. चला आज आपण भारताच्या या विशाल किनारपट्टीवरून एक मस्त संस्मरणीय प्रवास करूया. प्राचीन उद्देश संस्कृती अगदी आहे सोपा आहे. आणि त्याच वेळी किनारपट्टीच्या वेगवेगळ्या भविष्याची भागांची स्वप्न नावं पाहणारी इतक्या सोप्या चकचकीत पद्धतीने शहरं सुद्धा समजून एकत्र घेऊया की ती नांदतात. कायम लक्षात राहतील. चला तर आपल्या या प्रवासाची सुरुवात एका सोप्या पण महत्वाच्या प्रश्नाने करूया. असा कोणता खंड असेल बरं जिथे जगातली अर्ध्याहून अधिक लोकसंख्या राहते? जरा विचार करा. आणि उत्तर अगदी बरोबर आहे. तो खंड आहे आशिया. पण ऐका, हा खंड फक्त जमिनीच्या तुकड्याने किंवा लोकांच्या संख्येने मोठा नाहीये. खरी गंमत तर इथल्या विविधतेत आणि आश्चर्यांमध्ये दडलेली आहे. तर मग तयार आहात? चला आशियाच्या काही अशा आकड्यांवर नजर टाकूया जे ऐकून आपण थक्क व्हाल. हे आकडेच आपल्याला सांगतील की हा खंड नेमका किती विशाल आहे. पहिला आकडा 4.5 अब्ज. हो, 4.5 अब्ज. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो माहितीये? जगातल्या प्रत्येक 2 माणसांपैकी 1 माणूस आशिया खंडात राहतो. कमाल आहे नाही का? आणि हे फक्त लोकसंख्याबद्दल नाही. ह्या एका खंडात 1-2 नाही तर तब्बल 49 देश आहेत. विचार करा, प्रत्येक देशाची स्वतःची वेगळी संस्कृती, वेगळी भाषा, वेगळी ओळख. हीच विविधता आशियाची खरी ताकद. आता जमिनीवरून थेट आकाशाकडे जाऊया. हा आकडा बघा, 8,848 मीटर. ओळखलत? ही आहे आपल्या पृथ्वीवरच्या सर्वोच्च शिखराची, माउंट एव्हरेस्टची उंची. नेपाळ आणि चीनच्या सीमेवर दिमाखात उभं असलेलं हे शिखर खरंच आशियाचा मुकुट आहे. बरं, ह्या विशाल खंडातले काही दिग्गज देश कोणते आहेत ते पाहूया. हे देश फक्त आकारानेच मोठे नाहीत, तर त्यांचा संपूर्ण जगावर एक मोठा प्रभाव आहे. चला या 3 मोठ्या देशांवर एक नजर टाकूया. पहिला रशिया, जिथे 9,000 किलोमीटरपेक्षाही लांब असा ट्रान्स सायबेरियन रेल्वे मार्ग आहे. त्यानंतर आहे चीन, आणि चीनची 20,000 किलोमीटर लांबीची जगप्रसिद्ध भिंत. आणि तिसरा आहे भारत, जिथे रस्त्यांवरून फिरणाऱ्या पवित्र गायी हे एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. प्रत्येक देशाची स्वतःची अशी एक वेगळीच ओळख आहे. आणि हो, एक खास गोष्ट, ह्याच देशांपैकी 2 देशांमध्ये जगातील 7 आश्चर्यांपैकी 2 आश्चर्य आहेत. एक म्हणजे चीनची ती अवाढव्य भिंत, आणि दुसरं म्हणजे भारताचा ताजमहाल. आणि ताजमहालची गोष्ट तर सगळ्यांनाच माहितीये. एका राजाने आपल्या राणीसाठी प्रेमाची निशाणी म्हणून बांधलेली वास्तू. ही कल्पनाच किती सुंदर आहे नाही का? प्रेम आणि वास्तुकलेचा असा संगम क्वचितच पाहायला मिळतो. चला आता आपला मोर्चा पूर्वेकडे वळूया. अशा एका देशाकडे ज्याला उगवत्या सूर्याचा देश असं म्हणतात. ओळखलत का? बरोबर, हा देश आहे जपान. आशियाच्या अगदी पूर्वेकडच्या टोकावर असलेला आणि 1-2 नव्हे तर तब्बल 6,852 बेटांनी बनलेला हा देश आहे. विचार करा किती बेटं असतील ही. जपानबद्दल 2 मजेदार गोष्टी सांगतो. पहिली म्हणजे जपानची राजधानी टोकियो ही जगातली सगळ्यात मोठी मेट्रो सिटी आहे. आणि दुसरी, इथे स्नो मंकी म्हणजे बर्फातले माकड आढळतात, जे कडाक्याच्या थंडीत चक्क गरम पाण्याच्या नैसर्गिक झऱ्यांमध्ये बसून स्वतःला ऊब देतात. काय मस्त आहे ना? आत्तापर्यंत आपण माणसानी बनवलेली आश्चर्य पाहिली. आता जरा निसर्गाने तयार केलेल्या एका अद्भुत गोष्टीकडे वळूया. चला आपण भेट देऊया आपल्या पृथ्वीच्या प्राचीन फुफ्फुसांना. किती जुनी असतील ही जंगलं? 1000 वर्ष? लाख वर्ष? नाही, ही जंगलं आहेत 1.5 कोटी वर्षांपेक्षाही जुनी. म्हणजे विचार करा, डायनासॉरच्या काळापासून ही जंगलं इथे आहेत. ही खऱ्या अर्थाने जगातली सर्वात प्राचीन जंगलं आहेत. आणि ह्या प्राचीन जंगलांमध्ये कोण राहतं? बंगाल टायगर्स, आशियाई हत्ती, ओरांगुटान असे कित्येक दुर्मिळ आणि सुंदर प्राणी. हे त्यांचं घर आहे. पण एक दुःखाची गोष्ट आहे, आज हे सगळे प्राणी आणि त्यांचं घर दोन्ही धोक्यात आहेत. आणि हाच धोका आपल्याला आपल्या प्रवासाच्या शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर घेऊन येतो. या नैसर्गिक खजिन्याचं भविष्य ते आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. धोका काय आहे? तर तो आहे बेसुमार जंगलतोड आणि विनाश. आपण विचारही करू शकत नाही, इतक्या वेगाने ही जंगलं तोडली जात आहेत.
आणि यामुळे काय होतंय, या बिचाऱ्या प्राण्यांकडून त्यांचं घरच हिसकावून घेतलं जातंय आणि ते कायमचे नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत. तर आता आपल्यासमोर दोनच पर्याय उरले आहेत. एकीकडे आहे धोका. जर ही जंगलतोड अशीच सुरू राहिली तर हे सगळे सुंदर प्राणी फक्त पुस्तकातल्या चित्रांपुरतेच उरतील. पण दुसरीकडे एक आशेचा किरणही आहे. जर आपण सगळ्यांनी मिळून या जंगलांना वाचवलं तर ही जैवविविधता आपण आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी जतन करू शकतो. आणि लक्षात घ्या, हा फक्त प्राण्यांपुरता मर्यादित प्रश्न नाहीये. ही जंगलं म्हणजे आपल्या पृथ्वीची फुफ्फुस आहेत. ती वातावरणातला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ग्लोबल वॉर्मिंगशी लढायला आपल्याला मदत करतात. म्हणजे या जंगलांना वाचवणं म्हणजे एका अर्थी स्वतःलाच वाचवणं आहे. तर आजच्या या संपूर्ण प्रवासानंतर एक शेवटचा प्रश्न मनात येतो. जर एका खंडाचा आरोग्याचा परिणाम संपूर्ण पृथ्वीवर होत असेल तर आपल्या सगळ्यांच्या सामायिक भविष्याचं काय, याची जबाबदारी आपण कशी उचलणार आहोत?